कोल्ड्रिंकची एक बाटली प्या आणि आयुष्य बर्बाद करून घ्या। ऐकायला विचित्र वाटतंय ना? अहो मी बोलायचं म्हणून बोलत नाहीये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात ना तुम्हालाही कळेल मी काय बोलते। चला जरा इसकटून सांगते सगळं। मंडळी, टपरीवर मिळणाऱ्या 1 कप चहात किती साखर असते हो? जास्तीत जास्त 1.5 चमचा, म्हणजे जवळपास 15 ग्रॅम। हेच एखाद्या कोल्ड्रिंकच्या बाटलीच्या मागे लावलेल्या स्टिकरवर बघा, किती साखर असते? जवळपास 11 ग्रॅम। म्हणजे आता तुम्हाला असं वाटेल ना की चहापेक्षा कोल्ड्रिंकच्या बॉटलमध्ये कमी साखर असते। पण तुम्ही आम्ही इथंच फसतो ना। आता या भामट्या कंपन्या आपल्याला चालता चालता येड्यात काढतात आणि आपणही येड्यात निघतो। त्या कोल्ड्रिंकच्या बाटली मागे जे स्टिकर असतं त्याच्यावर 100 ml कोल्ड्रिंकचं माप लिहिलेलं असतं। म्हणजे 100 ml कोल्ड्रिंक मध्ये जर 11 ग्रॅम साखर आहे तर 600 ml कोल्ड्रिंक मध्ये किती साखर झाली? 66 ग्रॅम। 66 ग्रॅम साखर म्हणजे जवळजवळ अर्धा ग्लास साखर। आणि या साखरेचा आपल्या शरीराला काडीचाही उपयोग नसतो। दूध आणि फळं यातनं खरं तर पुरेशी साखर आपल्या शरीराला मिळते, परंतु कोल्ड्रिंक्स मध्ये जी भरभरून साखर घातली जाते त्यातनं आपल्या शरीराला फायदा तर काही होतच नाही, पण होतो तो फक्त तोटाच। यावर अमेरिकन हार्ट सोसायटीचं म्हणणं आहे की खरं तर आपल्या बॉडीला नीट राहण्यासाठी साखरेची काहीच आवश्यकता नाही, पण तरीही तुमची इच्छा होतच असेल तर आपण दिवसभरात किती साखर खाल्ली पाहिजे हेही त्यांनी सांगितलं। एक पुरुष दिवसभरात जास्तीत जास्त 36 ग्रॅम तर एक स्त्री दिवसभरात 25 ग्रॅम एवढी साखर खाऊ शकते, त्याच्यापेक्षा जास्त नाही। आता तुम्हीच विचार करा, एका कोल्ड्रिंक मध्ये जवळजवळ 70 ग्रॅम साखर असते। आता तुम्ही म्हणाल काय होणार एवढ्याशा एक्स्ट्रा साखरेनी? मला तर डायबिटीज पण नाहीये। इथेच तुम्ही चूक करताय। साखरेनी फक्त डायबिटीज होतो असं तुम्हाला कोणी सांगितलं? या जास्तीच्या साखरेमुळे सांधेदुखीचा त्रास सुरू होतो, अकाली म्हातारपण येतं, लिव्हर डॅमेज व्हायला लागतं, किडनीचे 12 वाजतात, स्वादुपिंडही काम करेन असं होतं, हार्ट अटॅकचा धोका वाढतो आणि तुम्ही जाड होता ते वेगळंच। आपल्या जिभेचे चोचले पुरवणारी ही साखर किती डेंजर आहे बघा तुम्ही। शास्त्रज्ञांच्या मते साखरेचे ॲडिक्शन हे कुठल्याही ड्रग्सपेक्षा धोकादायक। म्हणजे रस्त्याने जाताना एखादा बेवडा दिसला तर त्याला दोष देण्याआधी स्वतःला विचारा की आपल्याला साखरेचं व्यसन तर नाहीये ना? तुम्ही जे कोल्ड्रिंक्स पिता त्यात अनेकांचे रंग हे काळे असतात, बरोबर ना? तर तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, हा काळा रंग नेमका येतो कुठून? तर तो येतो कॅरेमलमुळे। आणि हे कॅरेमल नेमकं बनतं कसं? साखरेचा पाक काळा होईपर्यंत उकळला जातो आणि त्याच्यातून बनतं हे कॅरेमेल। पण हे कॅरेमेल साखरेपेक्षा खतरनाक। याच कॅरेमेलमुळे कॅन्सरचे धोके वाढायला लागले। बाहेरच्या देशात विकल्या जाणाऱ्या कोल्ड्रिंक्स मध्ये कॅरेमेल बॅन आहे, पण भारतात विकल्या जाणाऱ्या कोल्ड्रिंक्स मध्ये कॅरेमेल अगदी सर्रास वापरलं जातं। कोल्ड्रिंक टिकण्यासाठी अनेक प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात, त्यातीलच एक मेन प्रिझर्वेटिव्ह म्हणजे फॉस्फरिक ऍसिड। हे फॉस्फरिक ऍसिड आपले दात झिजवतं, त्यानंतर दातावर असणारा ॲनिमल नावाचा घटक म्हणजे ॲनिमल नावाचा थर देखील त्याच्यामुळे झिजायला लागतो आणि दात उघडे पडतात आणि ठणकायला लागतात। काही जणांना रोज जेवण झाल्यानंतर सोडायुक्त कोल्ड्रिंक प्यायची सवय असते। त्यांना असं वाटतं ह्याच्याने पचन चांगलं होईल, पण हा सोडा म्हणजे नक्की काय असतं माहितीये? हा असतो कार्बन डायऑक्साईड गॅस। तर जेवण पचवण्याच्या नादात कोल्ड्रिंक प्यायला जाऊ नका, कारण त्याच्यामुळे तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास सुरू होऊ शकतो। हे सगळे तोटे आहेत कोल्ड्रिंक मध्ये घातलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचे। मग जिभेचे चोचले पुरवायला नेमकं प्यायचं काय? अहो सोपं आहे। आपल्या घरचं लिंबाचं सरबत, ताजा फळांचा रस, ताजा ऊसाचा रस हे सगळं प्यायल्याने तुमच्या आरोग्याला काहीही हानी होणार नाही आणि झाले तर फायदेच होतील। शिवाय पारंपरिक पद्धतीने बनवून ठेवलेलं आपल्या घरातलं कोकमाचं, आवळ्याचं सरबत तर एकदम बेस्टच की। त्यामुळे मित्रांनो, कोल्ड्रिंक पिण्यासाठी पैसे देऊन दुखणं विकत घेण्यापेक्षा त्या विषासारख्या कोल्ड्रिंकला टाटा बाय बाय म्हणा आणि आपल्या घरातल्या पारंपरिक लिंबू सरबताला म्हणा। चालतंय की? मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ? तुम्हाला अजून अशी कुठली सरबत माहिती आहेत का जी आरोग्यासाठी उत्तम आहे? जर माहित असतील तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।